आणि तुम्हाला बघू शकता एवढे डोसे सॉरी 19 डोसे झाले आहेत आणि 19 डोसानंतर मी इथं तयार केलं आहे व्हेजिटेबल म्हणजे भाज्यांचा डोसा करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे मला लक्षात आलं. तर आपण आता इथं करणार आहोत 20वा डोसा, तो म्हणजे बीटरूट डोसा म्हणजे बीटाचा डोसा. तर भाज्यांचा इथं वापर करून मी इथनं पुढे डोश्याचे प्रकार केले आहेत. आणि शेवटचा डोसा आहे तो अगदी गमतीशीर आहे. मला कोणता डोसा करायचा काय मला कळेना, तर म्हणून हा डोसा केला आहे आणि तो फेवरेट झाला आहे माझ्या नातीचा. ते तुम्हाला शेवटपर्यंत मला बघायला लागणार आहे. तर आता बीटरूट डोसा आहे म्हटल्यानंतर लाल भडक हा कलर दिसणारच. बीट घातला आहे आणि पौष्टिकसुद्धा म्हटलं तरी चालतं. तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डोशाचे प्रकार दाखवले असतील. तर मुगाचे डोसे, हिरव्या मुगाचे डोसे, रव्याचे डोसे, तांदळाचे डोसे, पण आपण हा असे प्रकार न करता फक्त एकाच बॅटरपासून आपण किती प्रकारचे डोसे करू शकतात हे मी तर तुम्हाला दाखवलं आहे. अगदी माझा प्रोजेक्ट असल्यासारखंच झाला आहे. आणि हा 20वा डोसा आहे आपला बीटचा आणि तो केला आहे मी बिटाचा. आणि बघा हा पहिल्यांदा केला आहे स्पंजी डोसा. तर हा डोसा मी स्पंजी केला आहे कारण की माझी नात थांबली होती खाण्यासाठी आणि तिच्यासाठी मऊ लुसलुशीत हा बिटाचा डोसा केला आहे. अगदी ही डोसे करताना सगळ्यांचा रिस्पॉन्स मला होता, खूप सुंदर चवीला होत होते. मग हा मी डोशाचा प्रकार धरला नाही, क्रंची आहे आणि बिटाचाच आहे, त्यामुळे मी हा प्रकार काय धरला नाही. यामध्ये 19वाच असा धरला आहे. 2 डोसे केले ह्यामध्ये, एक क्रंची आणि स्पंजी कुरकुरीत हा नंतरचा डोसा केला आहे, पण हा गिनतीत धरला नाही मी. तर 21वाच क्रंची डोसा असं म्हटलं तरी चालतो. बिटाचा डोसा, बीट आहे म्हणून मी प्रकार कुठला धरला नाही यामध्ये. तर आपण तयार करणार आहोत 21वा डोसा मटर डोसा म्हणजे वाटाण्यापासून तयार करणार आहोत. तर मटर डोस्याचं तुम्हाला एक सांगते की हा डोसा जास्त वेळ भाजावा लागतो, म्हणजे त्याचा कच्चापणा वाटत नाही. अलटी करून क्रंची करून भाजून घ्यायचा म्हणजे त्या वाटाण्याला छान असं फ्लेवर येतो. तर हा डोसा आहे तो चांगला लागण्यासाठी आणि जरा मी कोथिंबीर घातली आहे आणि मिरची घातली आहे आणि मटर घालायचं आणि हे सुद्धा आपण फिरवून घ्यायचं. तर तयार झाला आहे आपला मटरचा ग्रीन डोसा. हिरवा गार दिसायला किती चिकनापान दिसत आहे बघा. कलर्सचे डोसे तयार इथं होत आहेत बघा. इथनं पुढचे तुम्हाला कलरचेच दिसणार डोसे. तर आता तवा गार करून घ्यायचा आणि हे डोश्याचं बॅटर घालून घ्यायचं. आता एकदम मस्त असे हे फ्लपी झालतं. पहिला बीटचं थोडंसं बिटाचे तुकडे राहिले होते, तर मटर छान असं मी बारीक करून घेतलं आणि हा डोसा तयार करून घेतला आहे क्रंची. हा डोसा असाच चांगला लागणार नाही म्हणून मी ह्यावर घातला आहे आपला फुटाण्याची चटणी, जी आपली फेवरेट आहे सगळ्यांची. ती फुटाण्याची चटणी घालायचं, तूप घालायचं. कोणत्याही ह्याला मी तुपाचा जास्त वापर केला आहे कारण की असे डोसे आहेत ते जरा लागताना वेगळे लागतात, म्हणजे मटरचे वगैरे कच्चापणा लागतो. त्यामुळे मी तुपाचा आणि फुटाण्या चटणीचा वापर केला आहे आणि जास्त वेळ भाजून घेतला आहे. तर हा डोसासुद्धा थोडासा कच्चा वाटला, माझी मुलगी म्हणली तर थोडासा कच्चा लागतो म्हणून दुसरा डोसा आहे तो मी एकदम क्रंची असा भाजून घेतला आणि माझ्या मुलगीला खायला दिला. हे लक्षात ठेवा, मटरचा डोसा जास्त वेळ भाजून घ्या, क्रंची कुरकुरीत असा. तर आपण करणार आहोत 22वा डोसा पालक डोसा. तर पालक इथं आपण स्वच्छ निवडून घेतला आहे, धुवून घ्यायचा आणि बॅटर घालून घ्यायचा. हे सुद्धा आपण बारीक करून घ्यायचं. ह्या बॅटरमध्ये ऑलरेडीच मी मीठ वगैरे व्यवस्थित सेट करून घेतलं आहे, मीठ घातलं आहे. त्यामुळे म्हणणार ही बाय काय मीठ घालते का नाही, तर मीठ वगैरे घालून मी घेतलं आहे बॅटर करून. फक्त डोश्याचे किती प्रकार आहेत हे तर मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकताय तुम्ही, अर्धा तास झाले मी बोलत आहे, माझं तर किती तोंड दुखत असेल. आणि बघा इथं आपण तयार करत पालकचा डोसा आणि हे पालकचा डोसासुद्धा भाजून घ्यायचा जास्त वेळ. पालकचा सुद्धा असा वेगळा खमंगपणा येण्यासाठी जास्त वेळ भाजून घ्यायचा, क्रंची असा भाजला की छान चवीला लागतो, वेगळा चवीला लागत नाही. तर अगदी मटरसारखा दिसत होता. पालक घातला आहे तुम्ही बघू शकताय तिथं. आणि हा अलटी करून पोळी आपला हा चटणी फुटाणी चटणी घालून तूप घालून मी भाजून घेतला आहे क्रंची असा. आणि भाजलेला हा छान डोसा तयार झालता बरं का, खूप छान. ह्याच्यावर खाण्यासाठी मी खोबऱ्या चटणी केली किंवा टमाटर चटणीवर खाल्लं तरी चालतं. तर ही आहे आपण 23वा डोसा टमाटर डोसा. हा टमाटर डोसा आपण करण्यासाठी टमाटर कट करून घेतले आहे, मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि बॅटर घालून हे सुद्धा आपण लाल भडक बारीक करून घ्यायचं. ह्यामध्ये थोडंसं मी लाल काश्मीरची पावडरीचा वापर केला आहे. नुसता टमाटरचा डोसा चांगला लागणार नाही म्हणून थोडंसं लाल काश्मीरची पावडरीचा वापर केला आहे. तर हा झाला आहे आपला लाल कलर पण येतो आणि तिखटसुद्धा छान लागतं म्हणून इथं मी
लाल काश्मीरची पावडरीचा वापर करून हा डोसा तयार केला आहे. सगळे डोसे एकदम क्रंची असं केलं आहे. टमाटर घातल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक, हा एकदम जास्तच बबल्स यायला लागले ह्याला. तर असा क्रंची भाजून घेतला छान असं आणि कुरकुरीत भाजून घेतला की टमाटर डोसा छान लागतो लाल काश्मीरची पावडर घातल्यामुळं. आणि टमाटरचा फ्लेवर वेगळा, अगदी तो मसाला डोसा असतो ना, स्प्रिंग डोसा, त्याच पद्धतीने ह्याला चव आलती. तर आपण तयार करणार आहोत आता 24वा डोसा. आणि हा 24वा डोसा करणार आहोत. ह्याचा फिरवून घ्यायचं गार 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 गार. अगदी मला हॉटेलमध्ये असल्यासारखं वाटत होतं, गार 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 फिरवून. लहान मुलांच्या आवडीचा टमाटर केचपचा डोसा. तर हे डोसे आहेत ना, जे 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 लहान मुलांचं म्हणते ना, ते अक्षरशः लहान मुलांच्या आवडीचेच असतात. असे डोसे फक्त लहान मुलंच खाऊ शकतात. तर माझ्या मुलगीला ना असले डोसे खूप आवडतात. शेजवान चटणी चला दे, टमाटर चटणीचा चला दे, चायनीज डोसा चला दे, मॅगी डोसा मला दे. तर अशा पद्धतीने 2 दिवस झाले हे डोशाचे प्रकार करत होते. एका दिवसात करणे म्हणजे शक्य नाही, त्यामुळे 2 दिवस मला हा डोसा करावा लागला. तर चायनीज डोसासुद्धा तयार झाला आहे आपला. आणि नेक्स्ट आहे तो आपला गाजराचा डोसा. तर गाजर चांगलं खिसून घेतलं आणि गाजरच नुसता बिचारा म्हणायला लागलं, मला एकट्यालाच का डोशावर घालत आहेस, म्हणून त्याबरोबर मी कांदा घेतला आहे, पात घेतले कट करून, म्हणजे त्यासुद्धा छान लागतं. तर बघा इथं मी गाजर घेतले किसून, पातीचा कांदा आणि त्याचाच मी कांदा कट करून घेतला आहे. खूप छान फ्लेवरला असा लागता. तर हा डोसा माझ्या जावबाईंना दिलता खायला. तर ते म्हणत होते की सोनं ह्यावर तू शेव घातलेस काय, म्हणजे आलटून पलटून मी भाजले होते आणि कुरकुरीत भाजल्यामुळं ना ह्या गाजराला वेगळीच टेस्ट आलती. आणि त्यांना वाटलं की मी ह्यावर शेव डोसा तयार केला आहे. अशा लेवलचा मी हा डोसा भाजला होता आणि छान चवीला झालता. आणि फुटाण्याची चटणी त्यावर असल्यामुळं ना त्या गाजराला असं वेगळाच फ्लेवर येत होता. कांदा घातला आहे, गाजर किसलेलं घातलं, तूप घातलं, लाल काश्मीरची पावडर घातलं आणि छान असा भाजून घेतला. तर हा डोसा आमच्या घरच्यांना असं काहीच असलं की नाही, आमच्या घरच्यातले अगदी तुटून पडतात, आवडीन खातात. आणि क्रंची असा भाजून घेतला. हा आहे आपला कॅरेट डोसा असं म्हटलं तरी चालतं, किंवा गाजराचा डोसा सुद्धा भाजून घेतला आहे क्रंची असा. तर नेक्स्ट आपण डोसा तयार करणार आहोत चायनीजवाला डोसा. तर हा डोसा का आपण करायचा नाही, तर आपले घरातले जे सॉस आहेत ते बाहेर काढायचे आणि सगळे सॉस आहेत ते ह्या डोश्यावर घालून घ्यायचे एक एक करून. जेवढे डोश्याचे सॉस आहेत ते तुमच्या आवडीचे, जे कमी जास्त तुम्ही घालू शकता. त्यावर घातलं आहे लाल काश्मीरची रेड सॉस, सोया सॉस, ग्रीन सॉस, लाल काश्मीरची पावडर आणि तूप घालून हे सगळं आहे ते मिक्सर उलटाण्याच्या साह्याने मिक्स करून घेतलं आणि पसरून दिलं आहे. आणि इतका पायसी झालता सांगतो हा डोसा, अगदी जे पायसी जे म्हणतात ना न्यूडल्स, त्याच पद्धतीने हा डोसा तयार झाला आणि खूप सुंदर लागत होता, चवीला छान लागत होता डोसा. चायनीज म्हटलं की यावर कांद्याची स्प्रे आलंच ना पात, म्हणून ती सुद्धा घातली, ॲड केली आहे मी. आणि झाला का नाही आपला चायनीज डोसा. तर हा सुद्धा डोसा खूप तुमचा आवडीचा होईल. आणि तुम्हाला ह्यातला कुठलाही डोसा आवडला नसेल ते सुद्धा माझ्या कमेंटमध्ये सांगा बरं का. आता हा काय डोसा मला आवडला नाही, अगदी प्रामाणिकपणे. नेक्स्ट आहे आपला शेंगदाण्याला का सोडायचं, तर मी ही केली आहे शेंगदाण्याची चटणी. आणि शेंगदाण्याच्या चटणीपासून हा डोसा तयार केला आहे. तर आपला हा 27वा किंवा 28वा डोसा असेल. तर तुम्ही सुद्धा नक्की मला मोजून सांगा किती डोसे झाले आहेत, अगदी बरोबर आहेत का नाहीत, म्हणजे 30 डोसे झालेत का नाहीत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी 30 करायचे प्रयत्न केले आहेत आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा झालेत का नाहीत. शेंगदाण्याची चटणी घातली आहे, तिकडे शेंगदाण्याची चटणी घालते, कोथिंबीर घातले, तूप घातले आणि हा माझा फेवरेट डोसा झाला. अगदी शेवटीला हाताला चटके बसायला लागले होते माझ्या. तर हा तयार झाला आहे शेंगदाण्याच्या चटणीचा डोसा. आणि नेक्स्ट करूया हा आपला डोसा, आपल्या मुलांच्या डब्याचा मिनी डोसा. हा 29वा डोसा. अगदी शेवटला मला असा इतकं हे झालं ना, काम ना आम्ही केलाय डोशाचे प्रकार, मला कळेना की कोणते डोशाचे प्रकार करायचे. एकाच बॅटरपासून करणे शक्य नसतं, कारण आपण प्रकार अनेक करू शकते डोशाचे प्रकार, पण एकाच बॅटरपासून काय डोसे करायचे. तर आपल्या मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला डोशाचे प्रकार पाहिजे असतील तर तुम्ही हा डोसा करू शकता. मिनी छोटे डोसे डब्यामध्ये बसतात सुद्धा, स्पंजी सुद्धा होतात आणि छान असे लागतात. तर ह्या मी लाल काश्मीरची पावडर घातली आहे. तुम्ही भाज्यांचा सुद्धा छोट्या डोश्यावर वापर केला तरी चालते. तर आपला मिनी डोसा तयार झाला आहे. आणि शेवटचा डोसा आहे तो काय करायचा म्हणून हा तयार केला आहे मी चॉकलेट डोसा. मला वाटलं मी काही तर करायला लागले, काय पण करायला असं मला वाटलं करताना, का करायला हा डोसा कुणास ठाऊक, करायचा म्हणून करायचा असं झालं. पण हा डोसा आहे ना, माझ्या 2 वर्षाच्या मुलीनं ना, 2 वर्षाच्या नातीनं ना बघता हा डोसा सपवला, इतका ती एवढा छान झालता. तर चला, हे डोशाचे प्रकार आवडले असेल तर धन्यवाद.